नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम साई प्लाझा, ओवळा विलेज, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. अर्चना चेतन किणी या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. किणी कुटुंब वाट बघतंय. चला जाऊन भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. पैठणीवर शोभे नाजूक मोराची जोडी, चेतनरावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. काय सांगताय? द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. हो नमस्कार. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी जाऊबाई. नमस्कार. त्या आमच्या मोठ्या आई. नमस्कार. त्या माझ्या सगळ्या नंदा. हो नमस्कार. तिकडे सासूबाई. तिथे सासू आहेत. तिकडे आत्या आहे. बरोबर. तिथे भाऊजाई आहेत. ओके. ते मागे भाऊ आहेत. बरं. ते मामा आहेत. नमस्कार. या मामी. हो हो. हे दीर. नमस्कार. मावशी. नमस्कार. सगळी आमची बच्चापाटी भाचे भाची. हो. हा माझा मुलगा स्नेल आणि माझी मुलगी ओवी आणि आमचा सोसायटी परिवार. चला चला. नमस्कार सगळ्यांना. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं माहेरचं नाव काय? अर्चना ठाणेकर. अर्चना ठाणेकर. राहत होता मुलुंडला. ऍक्च्युली मी ठाण्याची आहे पण मुलुंडला राहायला गेली. पण शेवटी आलातच ना ठाण्यात? ठाण्यातच. कशा आला तू ठाण्यात? हे आले मी नाही आले. तुम्ही कसे गेले? माझ्या मम्मीचं माहेर घर आहे ते. कुठलं? मी राहते ते. आणि माझी मम्मी आणि हिची मम्मी खास मैत्रिणी आहेत. कसं काय? हे आले ना मामाकडे. तुम्ही कशाला मी गेले? मामाकडे जायचो नाही. मी माझ्या मम्मीचं ते माहेर घर होतं. माझे मामा तिकडे राहायचे तर मी जायचो. मीला नेहमी बघायचो असत. अशीच ओळख होती. आता मम्मी मैत्रिणी. मामांसाठी जात नव्हता काय? मामांसाठी जात होतो पण ही अशी कधी आधीमध्ये दिसायची तर मला आवडायची पण मी तिला सांगितलं नव्हतं. तर मग एक दिवशी काय झालं, मी हिचा नंबर काढला. कसा काय काढला? काय हो नंबर कसा हुशार होता आमचा किणी परिवार. हुशार आहे याच्यामध्ये तुमचा किणी परिवार. हा नंबरच शोधत असतो की काय? नंबर काढला. मी हिला फोन केला, मला तुला भेटायचं आहे. बोलते आपण एकमेकांना एवढं ओळखत नाही आणि तू डायरेक्ट भेटायची ऑफर कशी करतो? काय झालं वहिनी? काय झालं त्यांनी फोन केला तेव्हा? हे 3-4 दिवस सतत मला फोन करायचे पण मी नाहीच करायची. मग एक 3-4 दिवसांनी परत त्यांचा फोन आला, जर तू मला आज भेटली नाही तर बघ. तर मी म्हटली का? हा. तर मी म्हटली का? तर म्हटली नाही, मला एकदा तरी तुला भेटायचं आहे. तू मला एकदा भेट, त्याच्यानंतर मी तुला परत कधीच फोन करून त्रास देणार नाही. अरे वा. तर म्हटली ठीक आहे. किणी कुटुंबाचा डायलॉग. परंपरा. तर मी म्हटली ठीक आहे. तर हे म्हटले मी मुलुंड वेस्टला विश्वमल हॉटेल आहे तिकडे उभा आहे, तू ये. तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा मी घरी. बरं. मग मी म्हटली ठीक आहे. मग मी मम्मीला सांगितलं मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते. मग आम्ही हॉटेलमध्ये बसलो, कोल्ड्रिंक्स घेतलं. त्याच्यानंतर ते मला म्हटले मला तू आवडते. तुम्हाला नाही बोलले, कोल्ड्रिंकला बोलले? नाही हिलाच बोललो. काय बोलला? आवडते तुम्हाला, तुझा काय? बोलते नाही. असं कसं डायरेक्ट? मला ऐकून एकदम शॉक झाला का असं कसं. तर ते म्हटले नाही. तर मग मी तिकडनं निघाली आणि घरी आली. तर ह्यांचे परत 2-3 दिवस सतत मला फोन येत होते. तर माझा नकारच होता. मी म्हटली नाही, आपण एकमेकांना ओळखत नाही. बरोबर आहे, कोल्ड्रिंक पिण्यापुरती ओळखतो. तर मग मी नाहीच म्हटली. नंतर 3-4 दिवस यांचे फोन आले. त्याच्यानंतर मग ह्यांचा परत 2 दिवस मला फोनच नाही आला. मग मी विचार करत का मला फोन यायचा, कोल्ड्रिंकचं बिल दिलं असेल यांचा विचार काय? पण तुम्हाला तर आवडत नव्हतं. पण 3-4 दिवस फोन आले नाही, अचानक फोन बंद झाला ना. 2 दिवस फोनच नाही आले. तर मी म्हटली का नाही फोन येत. मग थोडं असं काय नंतर मग मी 2 दिवस फोन नाही केला. मला सेल्फ कॉन्फिडन्स होता. मला थोडा असं होता का मला होकारच आहे पण थोडं ते माहिती असतं ना, जरा थोडं रुसणं हे करणं असं तसं. तर मी फोन केला तर मला तिकडनं काय बोलते, तू एवढ्या दिवस का नाही फोन केला? एवढ्या दिवस म्हणजे 2च दिवस नव्हता केला. मी मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडनं. तुम्ही का बोलला असं?
थोडंसंच असंच मनामध्ये फोन नाही केला तर म्हणजे मन थोडंसं चलबिचल झालं. चलबिचल झालं. परत कोल्ड्रिंक मिळेल की नाही. मग मी बोललो तुला एक काम कर, उद्याला मला भेटायला आहे तिकडेच परत तिकडे त्याच हॉटेल आम्ही सर्व शक्यतो तिकडेच भेटले. तिकडे गेलो, मसाला डोसा मागवला, एकच मागवला आणि मग दोघांनी खाल्ला आणि मग नाही तेव्हापासून मी फक्त एकच हे खाल्लं. हा, हिने एकच पीस खाल्ला. किती वर्ष असं मसाला डोसे खात होता तुम्ही? 8 वर्ष. 8 वर्ष मसाला डोसे खाल्ले. घरी कसं कळलं? घरी नंतर मग मला मागणी यायला लागली. मग मुलं यायची जायची, मी यांना सांगायची मागणी येतात. मग हे म्हणायचे थांब अजून माझ्या घरात माहीत नाही म्हटली मी काय करू. हे बघा किणिक कुटुंबाची परंपरा, इतकं सांगायचं नसतं. कळलं? हा, मग तुम्ही काय केलं? मग मी म्हटली नंतर मला मागणं आलं तर मम्मी मला विचारायची तू का प्रत्येक वेळेस असं करते. तर मी म्हटली नाही. तर मग नंतर मी मम्मीला सांगितलं मम्मी माझं असं असं आहे का, डायरेक्ट सांगूनच टाकलं. तेव्हा मला माझ्या मम्मीने खूप मारलंय, तर मी तो मार कधी आयुष्यात विसरू शकत नाही. पण मुलगा माहित नव्हता त्याला? नाही, मी सांगितलं ना का तुझी मैत्रीण आहे, तिच्याच मुलाबरोबर माझं असं असं आहे. जेव्हा तिला समजलं तेव्हा त्यांनी मला खूपच मारलेलं. आणि मग त्यानंतर बोलणं काय मग केलं? त्यानंतर मम्मीला धमकी दिली ना मी काय का जर दुसरं कोणाबरोबर लग्न केलं तर मी जीव देईन. तुम्ही मजा करताय मसाले डोसे, इकडे मार पडतोय. आता तिचा सपोर्ट आहे मग मी गप्प बसलेलो. मला पण आता मला घरात माहिती नव्हतं. तुमच्या घरी कळलं कसं? माझ्या मम्मीला मी सांगितलं स्वतःहून. मम्मीला शॉक बसला का बापरे असं. मम्मीला पण त्यांच्या शॉक बसला का माझ्याच मैत्रिणीची मुलगी, माझ्या जसं मम्मीला शॉक बसला तसं त्यांना पण शॉक बसला. मग मम्मी 10 दिवस काय रागवलेली. नंतर मग मम्मी हिच्याशीच बोलायला लागली फोनवर. मग मी फ्री झालो. पण मग तुमच्या आई कधी शांत झाल्या? नंतर मी धमकी दिली ना. अरे हा. आणि मग लग्न करून दिलं? हो, पण पप्पांचा यांच्या नकार होता. म्हणजे त्यांना लव्ह मॅरेजच्या विरुद्ध होते ते. पप्पांना लव्ह मॅरेज पसंत नव्हतं ऍक्च्युली. पण पप्पांनी असा नकार नव्हता दिला. पप्पांनी असं सांगितलेलं बघ तुला करायचं असेल तर तू म्हणजे हे कॉलेज करत होते ना, म्हणजे स्वतः काहीच त्यांचं म्हणजे नव्हतं. माझं त्याच्यात काय हे नाही, तू कर असं काय ना, तुला आवडतं तू कर, पण माझं त्याच्यात हे नाही. तर मग केलं आम्ही मग लग्न. किणी कुटुंबाची परंपरा. मग माझ्या घरात ना तर सगळी फुल फॅमिली माझी, सगळं हळद वगैरे सगळं माझं. ह्यांचं काय नाही, फक्त ही माझी नणंद आहे. ह्यांनी मला खूप मदत केली लग्नासाठी. ह्यांनी यांच्या सासू सासऱ्याने आणि नवऱ्याने. पुढे काय लग्न झालं, मग राहिलो वेगळं राहत होतो. का? पप्पांनी सांगितलेलं तू लग्न कर आणि तू राहा असं, म्हणजे असं. तर मी वेगळं राहिलो असं. आणि किती वर्ष वेगळे राहत? एक 1.5 वर्ष. कसा गेला तो काळ? खूप मस्त, एकदम खूप अप अँड डाऊन्स पण खूप आले. कधी कधी एक असा काळ होता का 4 बाजूनी पाणी पडायचं. माझा मुलगा छोटा होता आणि 3 दिवस लाईट नव्हती, तरी पण हा म्हणजे राहिलेला आहे. आणि पत्र्यातून पाणी पडत होतं. ती रूम अशी होती, तर इकडे 2 हांडे लावलेले आणि इकडे 2 बालद्या लावलेल्या, आणि त्याला घेऊन 3 दिवस मी होतो आणि ही होती 3 दिवस. म्हणजे असं 3 दिवस लाईट नव्हती आणि त्याला हे केलेलं आहे. पण लग्नानंतर सगळे सासरची माणसं मला रोज बघायला यायची. सगळे माझी रोजच. तुम्हाला विचारतोय कशी साथ दिली त्या सगळ्या चढ उताराच्या कालखंडामध्ये? शब्द नाही, एवढं चांगलं. ॲक्च्युली असा मध्ये इन्सिडेंट पण झाला माझ्या आयुष्यात. मला जेव्हा पप्पांनी घरात घेतलं, माझा मुलगा 8 महिन्याचा होता. नंतर पप्पांनी आम्हाला स्वीकारला आणि पप्पा आमच्यावर नीट राहायला लागले. नंतर आमच्या आयुष्यात एक असा इन्सिडेंट झाला का अचानक मला समजलं का माझ्या 2 किडन्या फेल झाल्या. माझ्या पायाखालून वाळू सरकली. तेव्हा आमच्या सगळ्यांच्या ज्युपिटरला आमचे डॉक्टर आहेत. लग्न करून मला सासू सासऱ्याने घरात नाही घेतलं तेव्हा पण मला एवढं दुःख नव्हतं झालं. तेवढं दुःख मला ही गोष्ट समजल्यावर झालं. म्हणजे मला काही सुचतच नव्हतं का काय करू. आणि ऍक्च्युली मी 2nd टाइम प्रेग्नेंट होती. तेव्हा समजलं, अचानक असं समजलं. पण त्याच्यावर गेली आमची 2-3 वर्ष गेली त्याच्यावर. आणि डॉक्टर बोलले का तू राहशील. पण नंतर मी डायलिसिसवर आलो तेव्हा माझ्या पप्पांनी सगळ्यात मोठा रोल तेव्हा घेतला. मम्मीला तयार केलं, हिला तयार केलं. पण सगळ्यात माझे नशीब एवढे का तिघांची पण किडनी मॅच झालेली. तिघांची पण किडनी मॅच. पहिला तर ही देणार होती किडनी, नंतर पप्पा देणार होते. पण पप्पा काय बोलले, मी पण करता धरता आहे आणि ही पण तुझी अर्धांगिनी आहे. मम्मी बोलली कोणच नाही देणार, मी माझ्या मुलाला देईन. मग मम्मीने किडनी दिली. आता 5 वर्ष खूप नशीबवान आहेत. काही मुलाला एकदा जन्म देते, पण ह्यांना यांच्या आईने 2 वेळा जन्म दिलाय. आणि त्याच्यासाठी माझ्या सासरच्या माणसांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे ते हे गोष्ट समजण्याच्या अगोदरचं एवढं म्हणजे आयुष्य चांगलं नव्हतं, एवढं आत्ताचं आयुष्य खूप छान आहे.
ऑपरेशन नंतरचं आयुष्य भरपूर चांगलं. काय प्रसंग असतात प्रत्येक कुटुंबावर येत असतात. या घराने सुद्धा इतकं हसरं कुटुंब आहे, पण काही क्षण असे आले होते की सगळं घर दुःखात बुडून गेलं होतं, पण त्यावर सुद्धा हसण्याने मात केली आणि म्हणून आज एकमेकांवरती अत्यंत प्रेम करत जिव्हाळ्याने सगळं कुटुंब मनमुराद हसतंय. कारण एकाच्या सुखामध्ये दुसऱ्याचं सुख दडलेलं आहे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख मानलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं कुटुंब तुमचं हसतंय. अशाच हसत राहा. या कुटुंबाच्या सुखासाठी आत्ता पहिला एक खेळ. या खेळात बघूया सगळी बक्षिसं मिळणार का. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी बोमलाचा खजाना. चिठ्ठी असेल बघा. बाहेर बालदी आहे ना त्याच्यात आहे. अरे चिठ्ठी आहे तिकडे. अरे बोंबील घेऊन आल्या. बाहेर काढा ते बोंबील पहिले. बोंबील टाका बाहेर तिकडे. 30 सेकंद झालेली आहेत. चिठ्ठी वाचा हो. 10 9 सिकंदर 8 7 6 5. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी. अभिनंदन. आणि तुमच्या कुटुंबामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. तुम्हाला यांच्याबद्दल काही बोलायचं असेल दोघांबद्दल तर सांगा. आपण दादा आणि वहिनी खूप हसरे आहेत, खूप हसरे आहेत. आणि वहिनी तो खूपच छान आहे आणि माझा दादा तर हिरोच आहे. त्याचं तर काय हेच नाहीये. काय नाहीये. त्याची काही तुलनाच नाहीये कोणाबरोबर. आमच्या इकडचा शाहरुख खान आहे तो. आमच्या किरी खानदानाची शान आहे तो. माझा दादा आणि वहिनी खूप चांगले आहेत. हो. हा, कारण की माझं पण लव्ह मॅरेज आहे. वहिनीने मला घरात घेतली. म्हणजे वहिनीने खूप सपोर्ट केला. वहिनी मला फोन करायची. तुमचं कुठलं इकडचंच अफेअर इथेच झालं. हो. दोघे इथेच. हो. आईकडे द्या. सांगा सासूबाई सुनेबद्दल सांगा. चांगले चांगले. खुश आहात तुम्ही. हो सांगितलेलं ऐकते. हो हो. व्हेरी गुड. आईंकडे द्या. जावई माझे चांगले आहेत. जावई सारखे जावई म्हणजे जावई नाहीत, ते मुलगेच आहेत. आणि मुलगी पण चांगली आहे. मला माझ्या लग्नासाठी आमच्या भाऊजींनीच सपोर्ट केला होता. लव्ह मॅरेज. किती जणी लव्ह मॅरेज हात वर करा. तरी एकाचा दुसऱ्याला विरोध हा लग्नाच्या आधी. अजून कोण. ते दोघांनी फक्त भांडू नये एवढंच माझं. त्याचा त्रास आम्हाला खूप होतो. खूप भांडतात. खूप भांडतात. मी आल्यावरच फक्त गप्प बसतो. बरं आता एक गाणं सुरू होणार. त्या गाण्यावर ही जी उशी आहे ही प्रत्येकीने पुढे पुढे द्यायचं. फक्त ज्या बसलेल्या आहेत महिला त्या या खेळात सहभागी होतील. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा त्यांनी पूर्ण केली तर वहिनींना बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. चला गाणं. कोळी गीतावर नाच करायचा आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू झी मराठी. गाणं.
स्टिकच्या सहाय्याने म्हणजे एका काठीच्या सहाय्याने निळ्या रंगाचं झाकण सरळ करायची आहेत. 30 सेकंदामध्ये जर 10 झाकणं तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही यांना बक्षीस मिळवून देणार. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. हे बघा 15 सेकंद होऊन गेली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती झाले तुम्हीच मोजा. गाणं. सोंगट्या त्या ठराविक अंतरावरती थांबवायच्या आहेत. 10 संधी. 5 सोंगट्या जर थांबल्या तर वहिनींना बक्षीस मिळवून देणार. 2, 1. 10 संधीमध्ये एकच गुणसंख्या खरं मिळाली. तुमच्याबद्दल काही आरोप आहेत तुमच्यावर. सारखं माहेरी जात असतात. आता काय आहे, माझं पण माहेर तेच आहे. माझे प्रॉब्लेम असल्यावर मी जाते आणि मम्मीचे असल्यावर मम्मी बरं जायलाच लागतं. आरोप मान्य आहे का? हो. तुम्हाला मान्य आहे? हो. घरापेक्षा बाहेर जेवायला फार आवडतं तुम्हाला? खरंच. हा, भरपूर आवडतं. हो, करायला लागतं घरात म्हणून. नाही, पण बाहेरचं खूप आवडतं. आवडतं. कधीच शांत नसता तुम्ही. तुम्ही रात्रीचे खेळ चाले बघता का? नाही ना. चिडचिडापणा खूप आहे तुमचा. सतत चिडत असत. सतत नाही पण चिडते. का छंद आहे का तुमचा? मग कोणी ऐकलं नाही का मला चिड भरपूर येते. बरोबर, तसंच पाहिजे. असंच पाहिजे. जे बोलायचं ते तोंडावर बोल. हा, हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे खूप. कोणी पण स्ट्रेट फॉरवर्ड असो, आहे. मोठं असो किंवा लहान असो, पण मी डायरेक्ट बोलून टाकते. म्हणजे चुकी त्याच्यामुळे नसेल. काय होतं, समोरच्याची मनं दुखावतात. नाही, पण मी त्यांना सांगते ना. काय? त्यांना सगळ्यांना घरातल्यांना माहिती आहे काय? माझं बोलणं कसं आहे. म्हणजे तिला मागून बोलायची सवय सवय नाही, म्हणजे मागून मला आवडत बोलणार नाही. पण मला Direct पण समोर. मला पण मोठे असो स्ट्रेट किंवा लहान फॉरवर्ड आहे. असो. मिस्टरांना खूप धाकात ठेवता. हो, नाही, अजिबात नाही. मिस्टर घरातून बाहेर पडले, गेटवर पण गेलेले नसतात, तुम्ही लगेच त्यांना फोन करता. खरंय. कधी कधी का हो? काहीतरी असं काम आठवतं ना, मग फोन करायला लागतो बाहेर पडल्यावर. आणि कुणाचाही राग असू द्या, तुम्ही मिस्टरांवरच काढता. नाही. काय तुम्हाला मान्य आहे? मग मान्य आहे. 101%. नाही. तुम्हीच नाही ना लिहिलंय. गेटवर गेलो ना, फोन आला का मी समजतो हिचाच आहे. मी उचलत पण नाही, मी तसाच जातो. पण तुम्हाला माहिती आहे तिसरा आरोप काय आहे? काय? या बिल्डिंग मधल्या सगळ्यांनी गजराचं घड्याळ टाकून दिलेली आहे. तुमच्या आवाजाने बिचारी धडाधडा उठतात सगळे. नाही नाही. सगळ्या नणंदबाईंनी मिळून आरोप केलेले आहेत की जेवायला बोलवत नाही तुम्ही. कधी बोलवाल? कधी पण एनी टाइम. त्यांचं घर आहे, बोलवायला कशाला पाहिजे, ते स्वतःहून येऊ शकतात. अरे घरी आल्यावर त्यांनाच करायला लागतं. नाही नाही, अजिबात नाही, असं नाही. नक्की नक्की नाही नाही, गंमत करतो. पण सगळं नातं तुमचं इतकं छान आहे, तुम्ही इतक्या मनमोकळ्या हसतात, त्यातच कळतंय की किती असेल. फक्त तुमचा आवाज जर झाला टेन्शन होतं सगळ्यांना. वहिनी, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आवाज कमी करे. नक्की नक्की. म्हणजे चिडचिड कमी करा. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर? राग कमी. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर आई वडिलांची मागेन. चुकून न कळत कधी काय झालेलं असेल तर माफ करावे. तुम्ही? सगळ्यात पहिला आई वडिलांची क्षमा मागेन आणि त्याच्यानंतर सासू सासरे आणि सासरच्या माणसांची कळत न कळत माझ्याकडनं कधी काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत क्षण आलेला आहे आता सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.